हरिनाम सप्ताह आणि त्याची आजची ही सांगता. या सप्ताहाचा प्रारंभ झाला आणि तो सप्ताह चालू असताना हरिभक्त पारायण समर्पित केलेला आहे. पहा, काळ सार्थक केला त्यांनी. आपल्या प्रांगणामध्ये संत महात्म्यांचा नामघोष होत आहे, नाही का. संत चरित्र कथा होत आहे, नाही का. जगद्गुरु तुकोबऱ्यांचा 375वा अमृत महोत्सवी वर्षपूर्ती सोहळा संपन्न होत आहे. आणि या संपूर्ण सेवेचा आनंद घेत घेत ज्यांनी देह ठेवला, नाही का, त्याच सानिध्यामध्ये, त्याच प्रांगणामध्ये याकरिता महाराज तेवढी पुण्याई लागते. आणि वेळ पण अशी साधली की आता बाळासाहेबांना स्वतंत्र पुण्यतिथी करण्याची आवश्यकताच नाही. सप्ताहामध्येच त्या ठिकाणी वारकऱ्यांचं जीवन असं असतं महाराज. कोंडे महिन्याचे वारकरी कोंडे बुवा म्हणून पिवळा फेटा वगैरे पटका बांधायचे. त्यांनी सकाळी स्नान केलं. आदल्या दिवशी आमची भेट झाली. म्हटले, महाराज चहा घेणार का? म्हटले, तुमच्याच हॉटेलमध्ये तुम्हालाच चहा पाचतो म्हणले. महाद्वारामध्येच वडिलोपार्जित आमचा हॉटेलचा व्यवसाय आणि त्या ठिकाणी आलेली चहा घेण्याकरिता. आणि सकाळी इंद्रायणीचं पवित्र स्नान केलं. सर्व निर्याण्याचं प्रकरण काढून टाकलं, झालम टाकलं, विना स्वरामध्ये लावून ठेवला. मृदुंग, कणिक, गट्टे, हातोडी. आज जो तो वाजवणारा असा आहे की ह्याला कणिक आणायला लाव, त्याला गट्टे आणायला लाव, त्याला हातोडी आणायला लाव, नाही का. 3 वेळा माईक सिस्टीमवाल्याकडेच पाहा, नाही का. परंतु स्वतः वारकऱ्याने पखवाज लावला, नाही का. त्याला लागणारी सामुग्री अगदी तिथल्या तिथं सगळी तयार ठेवली. आणि प्रकरण काढून ठेवलं, विना स्वरामध्ये लावून ठेवला. घोंगडं टाकलं आणि तिथं जिथं बसले तिथंच देह समर्पित केला. आणि बीजेच्याच दिवशी, आजही त्यांचे 3रं वर्ष आहे, बीजेलाच त्यांची पुण्यतिथी. म्हणजे संतांचे सोहळे व्यतिरिक्त आमचा स्वतंत्र सोहळा नकोच. त्यामुळे किंबहुना बाळासाहेबांच्या आजोबांनी देखील विचार केला असेल, असा एवढा भव्य दिव्य सोहळा एवढ्या भाविकांच्या उपस्थित या ठिकाणी प्रांगणामध्ये आपल्या संपन्न होत आहे. तर यापेक्षा निराळा सोहळा कशाकरिता पाहिजे, नाही का. जाण्याचं दुःख करू नये. एक ना एक दिवस तुम्ही जाणार आहे. या 7 दिवसात तुम्ही सगळेच जाणार आहेत. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार वगैरे या 7 दिवसात आपण सगळेच जाणार आहेत. देह हे काळाचे किंवा नाशिवंत देह जाणार सगळं. एक ना एक दिवस प्रत्येकाला जाणं आहेच. परंतु कोण कसा जातो याला जास्त महत्व आहे, नाही का. काही काही माणसं महाराज जायचं नाव घेत नाही, हे अण्णा, नाही का. गप जावं का नाही. जायच्या वेळेस यम यावा ह्यांनी गाथा उलगडावं. ते मला, बाबा तुझा गाथा तू. विनोद सोडून द्या. परंतु कोरोनाच्या कालखंडामध्ये अण्णांना कोरोना झाला, स्कोर खालावला. वास्तविक त्यांचा स्कोर सगळ्यांपेक्षा जास्त असतो म्हणजे सेवेचा. परंतु त्यावेळेस हॉस्पिटलमध्येच गाथेचं पारायण त्या ठिकाणी सुरुवात केलं. जाता जाता माणूस परत आला महाराज, नाही का. हा अधिकार वारकऱ्यांचा आहे. सेवानिष्ठ वारकरी घराणी आणि त्यांची ती भूमिका की या सोहळ्यामध्येच त्या ठिकाणी सोहळा माझा संपन्न व्हावा. याला म्हणतात काळ सार्थक केला त्यांनी. अशा दुःखाच्या वातावरणामध्ये देखील सप्ताहावर त्याचं एक किंचितही लवलेश निर्माण न होऊ देता अगदी काल्यापर्यंत मला अगदी म्हणजे इथं पोचल्याच्या नंतर बातमी कळाली. मी 2-3 जणांशी संपर्क साधला, परंतु माझ्यापर्यंत कोणी बातमी येऊ दिली नाही की महाराज असा असा प्रकार घडलेला आहे. याच्यावरून त्या ठिकाणी अनुमान निघतो की माणसं परमार्थिक घराणी ही महत्व कशाला देतात, सेवेला देतात का प्रापंचिक गोष्टींना देतात. म्हणून अशा या ठिकाणी ही आजची कालीची सेवा समर्पित करीत असताना एक अभिमान वाटतो की अशी घराणी वारकरी संप्रदायामध्ये आहेत की ज्यांनी आपल्या निष्ठेने, त्यागाने हे वारकरी संप्रदायाचं वैभव, सेवा ह्या टिकवलेल्या आहेत. अशा घराण्याच्या ठाई ही सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. सर्वांनी आपापल्या